फॅक्टरीत शांतता पसरलेली असते. आर्यन आणि सिया जिथे उभे असतात तिथेच अंधार दाटलेला असतो. समोरून पुन्हा तोच आवाज येतो. तुम्ही इथे यायला नको होतं. आर्यन एक पाऊल पुढे टाकतो. तो स्पष्ट आवाजात म्हणतो, समीर, बाहेर ये. काही क्षण काहीच हालत नाही. मग सावलीतून एक आकृती पुढे येते. सिया हळू आवाजात म्हणते, हा खरोखरच समीर आहे का? तो मुलगा पुढे येतो. चेहरा दिसायला लागतो. हो, तो समीरच असतो. आर्यन त्याच्याकडे पाहतो. तू जिवंत आहेस. मग लपून का बसलास? समीर काही क्षण शांत राहतो. मग म्हणतो, कारण माझ्या मागे जे लोक आहेत ते तुमच्याही मागे लागतील. सिया विचारते, काय चाललं आहे? कोण आहेत ते लोक? समीर म्हणतो, ज्या लोकांचा संबंध तुझ्या आईच्या मृत्यूशी आहे तेच लोक. आर्यनचा चेहरा बदलतो. म्हणजे हे सगळं अजून संपलेलं नाही? समीर डोळे खाली करतो. संपलेलं तर काहीच नाही. तुम्हाला वाटतंय डायरी सापडली म्हणजे सत्य मिळालं. ती तर फक्त सुरुवात होती. आर्यन हातातली पेनड्राईव्ह घट्ट पकडतो. मग यात काय आहे? समीर म्हणतो, त्यात पुरावे आहेत, नावे आहेत, पण त्याहून मोठी गोष्ट आहे विश्वासघात. सिया विचारते, कोणाचा विश्वासघात? समीर सरळ आर्यनकडे पाहतो. ज्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस तोच. आर्यन काही क्षण काही बोलत नाही. त्याच्या डोक्यात अनेक चेहरे फिरतात. तो म्हणतो, स्पष्ट बोल समीर. समीर हळू आवाजात म्हणतो, तुझ्या आईच्या मृत्यूपूर्वी ती ज्याच्याशी शेवटची भेटली होती तो अजूनही तुझ्याजवळ आहे. सिया थरकापते. म्हणजे आपल्यातलाच कुणीतरी? समीर मान हलवतो. हो, आणि त्यांना कळलं आहे की तुम्ही इथे आलात. तेवढ्यात बाहेर काहीतरी आवाज होतो. गाडीचा. आर्यन म्हणतो, ते आलेत का? समीर गंभीरपणे म्हणतो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जर सत्य हवं असेल तर आजच निर्णय घ्यावा लागेल. आर्यन म्हणतो, कसला निर्णय? समीर म्हणतो, लढायचं की सगळं विसरून मागे फिरायचं? फॅक्टरीच्या बाहेर पुन्हा आवाज येतो. यावेळेस जास्त स्पष्ट. सिया आर्यनकडे पाहते. आता काय करायचं? आर्यन शांतपणे उत्तर देतो, आता मागे फिरायचं नाही. तो पेनड्राईव्ह खिशात ठेवतो आणि समीरकडे पाहून म्हणतो, आजपासून खेळ संपवायचा. बाहेरच्या सावल्या जवळ येऊ लागतात. पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरीबॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.